Today we are starting our day-to-day activity. One day, one structure. We took challenge 100 days, 100 structures challenge. आपण 100 दिवस 100 स्ट्रक्चरचं चॅलेंज घेतले. त्यातला आज आपला आहे डे 10. बघा, आपण डे 9 ला काय केलेलं आहे, तर लाईकचे वाक्य बघितले होते आणि तुम्हाला काय करायला आवडतं हा प्रश्न टाकला होता मी. व्हॉट डू यू लाईक टू डू, काय म्हणलं होतं, व्हॉट डू यू लाईक टू डू. तर त्या ठिकाणी तुम्ही आय लाईक टू डान्स, आय लाईक टू ड्रिंक मिल्क, आय लाईक टू सिंग सॉन्ग अशा पद्धतीचे वाक्य केले होते काल. तर तुम्ही इथं येऊन उभे राहू शकता. तर या ठिकाणी आज आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. बदल म्हणजे काय आहे, आपण आय सोबत यू वापरणार आहोत, वी वापरणार आहोत, दे पण वापरणार आहोत. म्हणजे जर आपल्याला म्हणायचं असेल की तुला नाचायला आवडतं तर कसं म्हणणार आपण, यू म्हणा. याचा अर्थ काय होईल, तुला नाचायला आवडतं. आपल्याला जर म्हणायचं असेल आम्हाला नाचायला आवडतं तर कसं म्हणणार आपण, आपल्याला म्हणायचे त्यांना नाचायला आवडतं कसं म्हणणार, शाबास. म्हणजे आपल्याला ज्या ह्या आय, यू, वी आणि दे ह्या चौघासाठी, म्हणजे हे जे चार जे सब्जेक्ट आहेत त्या चार सब्जेक्टसाठी आपण लाईकचा वापर करायचा आहे. जर आपल्याला म्हणायचं असेल की मला आंबा आवडतो तर तिथं टू येईल का, नाही. तिथं कसं वाक्य तयार होईल, आय लाईक म्हणा मोठ्यानं. आपल्याला असं म्हणायचं की मला माझी शाळा आवडते तर अच्या जागेवर काय येईल मग, सांगा मोठ्यानं. वाक्य काय तयार होईल, ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला खालचे जे सब्जेक्ट आहेत ते वापरताना थोडासा एक बदल आहे, तो लक्षात घ्या. बघा, ही, शी, इट आणि नाऊन हे वापरत असताना आपल्याला लाईकच्या ऐवजी लाईक्स वापरायचे. काय वापरायचे, लाईक्स. जसं समजा आता मला म्हणायचं आहे की त्याला दूध प्यायला आवडतं, त्याला दूध प्यायला आवडतं, तर मी काय म्हणेल, ही लाईक्स म्हणा मोठ्या ना, ही लाईक्स टू ड्रिंक मिल्क. ड्रिंकला यस लावायचं नाही, फक्त लाईक्सलाच लागणार आहे. म्हणजे ही लाईक्स टू ड्रिंक मिल्क, त्याला दूध प्यायला आवडतं. आपल्याला आता शी साठी सुद्धा लाईक्सच वापरायचे. म्हणजे आपल्याला म्हणायचंय की तिला पिक्चर पाहायला किंवा तिला चित्रपट पाहायला आवडतं तर कसं म्हणणार आपण, शी लाईक्स टू वॉच मूवीज म्हणा मोठ्या ना. आलं का लक्षात. आता हे इट जे आहे ते कोणासाठी वापरायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इट कोणासाठी वापरायचं सांगा बरं, निर्जीव वस्तूसाठी आणि प्राण्यांसाठी. शाबास. बघा, निर्जीव वस्तू, प्राणी आणि लहान बाळासाठी. समजा आता एखादा हत्ती आहे, भागवत, आपण एखाद्या झू मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एखादा हत्ती आहे आणि आपल्याला आपण त्याच्याकडे बोट करून म्हणतो की त्याला केळी आवडते. कोणासाठी त्याला वापरले आपण, हत्तीसाठी. मग आपल्याला तिथे इट वापरावं लागेल. कसं, इट लाईक्स टू ईट बनाना म्हणा मोठ्या ना. इट लाईक्स टू ईट बनाना म्हणा मोठ्या ना. इट लाईक्स येणार बघा या ठिकाणी, ठीक आहे. आता नाऊन, नाऊन म्हणजे कोणाचंही नाव. आपण कोणाचंही नाव घेतलं आणि त्याला एखादी गोष्ट आवडते असं म्हणायचं तर आपल्याला लाईक्स म्हणावं लागेल. जसं व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज अक्षरा. मोठ्यानं सांग. माय नेम इज अक्षरा. ओके. आता अक्षराला जर समजा पोहायला आवडत असेल तर आपण लाईक वापरणार का लाईक्स वापरणार, मग सांगा बरं, अक्षराला पोहायला आवडते, अक्षरा लाईक्स टू म्हणा मोठ्या ना. बघा, म्हणजे ज्या वेळेला एखादं नाऊन येतं त्याही वेळेला आपल्याला लाईक्सच म्हणायचं आहे. म्हणजे अक्षरा लाईक्स टू स्विम. समजा आता आपल्याला म्हणायचं आहे की अक्षराला सफरचंद आवडतो तर काय म्हणावं लागेल रे, अक्षरा लाईक्स. बघा, आता इथे एक थोडासा चेंज मी सांगतो तुम्हाला. इथं आपण अ मँगो बनलो, वस्तू आहे एक आहे, अ वापरला, पण आपण ऍपल साठी अ वापरू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ॲन वापरावं लागेल. का, वेन द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम वॉवेल्स
AEIOU. ॲट द टाइम वी शुड यूज एन इन फ्रंट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे बघा, हा आहे सब्जेक्ट, बरोबर आहे, हा आहे व्हर्ब आणि हा आहे ऑब्जेक्ट. सॉरी, हा या ठिकाणी व्हर्ब आहे, हा सुद्धा व्हर्ब आहे, पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, हा पण ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी दोन व्हर्ब आलेले आहेत बघा, लाईक पण व्हर्ब आहे आणि डान्स पण आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट नाहीये. पण या वाक्यामध्ये जसं आय लाईक ॲन ॲपल हे वाक्य जर घेतलं तर हा ॲन ॲपल काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग ज्या वेळेला असं एखादा ऑब्जेक्ट असेल आणि त्याची सुरुवात ही AEIOU, बघा इथं लिहून दिलं मी, AEIOU याने जर झाली तर आपल्याला च्या ऐवजी काय वापरायचे, ॲन वापरायचं. जसं की ऑरेंज, ऑरेंजची सुरुवात कशाने झाली, ओ न झाली. जर समजा मी म्हटलं की मला संत्री आवडते तर मी कसं म्हणणार, आय लाईक ॲन ऑरेंज. काय म्हणेल मी, कारण आयच्या समोर लाईकच घ्यायचे, लाईक्स घ्यायचे का नाही, लाईक्स कोणाकोणाच्या समोर घ्यायचे, ही, बघा ही शी इट नाऊनच्या समोर आपल्याला लाईक्स घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टच्या समोर च्या ऐवजी किंवा ए किंवा ॲनच्या च्या ऐवजी आपल्याला ॲन कधी वापरायचे, AEIOU न जर सुरुवात झाली असेल. जशी या ॲपलची सुरुवात ए न झालेली आहे म्हणून आपण ॲन घेतलेला आहे. बघा आज महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो की फक्त काल आपण आयचा वापर करून लाईकचे वाक्य शिकलो, पण आज आपण यू, वी, दे, ही, शी, इट, नाऊन या सगळ्यांचाच वापर करायचा कसं ते शिकलो. पण हे वापर करत असताना या चारच्या समोर काय येईल, लाईक, काय येईल, आणि ह्या चारच्या समोर काय येईल, आणि कोणाच्या समोर येईल, व्यंजन असेल तर, काय असेल तर व्यंजनला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, कॉन्सनंट. काय म्हणायचं, आणि व्हावेल्स, किती व्हावेल्स आहेत इंग्लिश मध्ये, 5. किती आहेत व्हावेल्स, कोणते सांगा बरं, हे जर असतील तर आपल्याला च्या ऐवजी काय घ्यायचे, ॲन. म्हणजे एवढे बदल तुम्ही लक्षात ठेवा. सो राईट डाऊन दिस चार्ट अँड मेक 30 सेंटेन्सेस. दिस इज द होमवर्क फॉर टुमॉरो. उद्या 30 वाक्य करून यायचे आहेत. हा तुमचा उद्यासाठीचा होमवर्क आहे. समजलं का सगळ्यांना, हा ठीक आहे. मी आता विचारतो, आयुष स्टँड अप. हा तुला मी विचारतो, तुम्हाला सांगशील, बघूया आपण किती चुकतं किती बरोबर येतं. हा हा लक्ष द्या, आवाज करू नका. हा, मला कार चालवायला आवडते. थोडं थांब, विचार कर, मला कार चालवायला आवडते. आय लाईक ड्राईव्ह अ कार. आय लाईक टू ड्राईव्ह अ कार. हा, आय लाईक टू ड्राईव्ह अ कार. हा ये इकडं. ठीक आहे. आता आपल्याला तुला कार चालवायला आवडते. यू लाईक टू ड्राईव्ह अ कार. आम्हाला कार चालवायला आवडते. वी लाईक टू ड्राईव्ह अ कार. त्यांना कार चालवायला आवडते. दे लाईक टू ड्राईव्ह अ कार. दे लाईक टू ड्राईव्ह अ कार. दे लाईक टू ड्राईव्ह अ कार. शाबास. आता लक्ष द्या, पुढचं विचारतो मी. त्याला कार चालवायला आवडते. ही लाईक्स टू ड्राईव्ह अ कार. शाबास. तिला कार चालवायला आवडते. शी लाईक्स टू ड्राईव्ह अ कार. शाबास. आता रमेशला कार चालवायला आवडते. रमेश लाईक्स टू ड्राईव्ह अ कार. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. व्हेरी गुड. खूप छान पद्धतीने यानं काय केलेले आहेत, सगळ्या वाक्यांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. सो मेक 20 sentences for tomorrow. This is the homework for all of you. Thank you so much for watching our